शुद्ध चतुर्थीला आपल्या घरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे आगमन होते. हा सण फक्त धार्मिक नाही तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. आज आपण गणपती बाप्पाच्या अद्भुत प्रवासाची कथा, पुराणकथा, ऐतिहासिक परंपरा आणि आधुनिक रूप पाहणार आहोत. तर चला मग बाप्पाच्या या प्रवासाला सुरुवात करूया. पार्वती माता स्नानासाठी तयार होत होत्या. त्यांनी उठण्याच्या पांथीपासून एका सुंदर मुलाची निर्मिती केली. हाच तो गणेश. माता म्हणाल्या, जा दारावर उभा राहा आणि कुणालाही आत येऊ देऊ नकोस. शिवशंकर आले आणि लहान गणेशाने त्यांना थांबवलं. शिवांना संताप आला आणि त्यांनी क्रोधाने त्याचं शिर छाटलं. पार्वती रडू लागल्या. देवांना विनंती केली, माझ्या मुलाला परत जिवंत करा. तेव्हा शिवांनी हत्तीचं शिर आणून गणेशाला